बहुचर्चित वाढवण बंदराला अखेर मंजुरी मिळाली आहे। केंद्राच्या पहिल्याच कॅबिनेट बैठकीत हा मोठा निर्णय घेतला गेला। बंदराच्या विकास कामासाठी 76,200 कोटी रुपये मंजूर झाले आणि वाढवण बंदराला स्थानिक मच्छीमारांचा मात्र विरोध आहे। प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्याशी जोडले गेलेत, त्यांच्याकडून अपडेट्स घेऊया। शिवाजी, जरी केंद्र सरकारने हा मोठा निर्णय घेतला असला तरी स्थानिक मच्छीमार मात्र याला विरोध करू शकतात। हा नवीन वाद या निमित्ताने निर्माण होऊ शकतो असं म्हणता येईल। सातत्याने चर्चेत राहिलेला आहे आणि स्थानिकांचा पर्यावरणवादी लोकांचा देखील या प्रकल्पाला विरोध आहे आणि सध्या मोदी सरकारने या सगळ्या संदर्भात 76,200 कोटी रुपयाचा निधी दिला असून प्रकल्प 2 टप्प्यात पूर्ण होणार आहे। 2029 पर्यंत पहिल्या टप्प्यात हा पूर्ण होणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार आहे। त्यामध्ये 12 लाख रोजगारांची निर्मिती करण्यात येणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मीटिंग मध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि पहिल्या 100 दिवसांमध्ये जे मोठे निर्णय घेणे शक्य आहे आणि जे वर्षानुवर्ष प्रकल्प प्रलंबित आहेत अशा प्रकल्पांची सुरुवात या पहिल्या टप्प्यामध्ये केली जाणार आहे। आणि या सगळ्या याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर 2 संस्था यामध्ये सहभागी असणार आहेत। एक JNPA म्हणजे जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण आणि महाराष्ट्र सागरी मंडळ यांच्या दोघांचाही यामध्ये हिस्सा असणार आहे। म्हणजे 74% JNPA आणि 26% जर आपण पाहिलं तर महाराष्ट्र सागरी मंडळाचा हिस्सा। यामध्ये वेगवेगळे वाढवण पोर्ट आहे, प्रोजेक्ट जे करण्यात आलेले आहेत वाहतुकीच्या दृष्टिकोनातून काय काय करता येईल या दृष्टिकोनातून हे केलं जाणार असलं तरी जगातल्या 10 पोर्ट पैकी बंदरांपैकी हे एक असणार आहे आणि 12 माही ग्रीनफील्ड ड्रिफ्ट प्रोडक्ट या ठिकाणी ड्राफ्ट जे आहेत त्या ठिकाणी सुरू असणार आहेत। तर एकंदरीत पाहता मुंबई पासून अत्यंत जवळ आहे, गर्दी दूर असणार आहे आणि पालघर जिल्हा जर आपण पाहिलं तर आदिवासी जिल्हा आहे। या भागामध्ये विकासाच्या दृष्टिकोनातून हा प्रकल्प आहे असं सांगितलं जातं। पण या सगळ्या याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर स्थानिकांचा ज्या पद्धतीने या प्रकल्पाला मोठ्या प्रमाणात विरोध होताना आपण पाहिलेला आहे तर तो अत्यंत धोकादायक आहे। कारण निश्चित आणि भविष्य काळात सुद्धा हा विरोध आणखी तीव्र होण्याची चिन्ह दिसू शकतात। धन्यवाद शिवाजी दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी।